फॅनच्या आता पात्या वगैरे काढून झाल्या तर काका आता पात्यांना कलर काढतील आणि मी तुळशीला कलर काढेन तिकडे. तुळस आता रंगवून झालेले आहे बघा. आता हे फक्त डिटेल आहेत, ते पार्ट्स, डिटेलचे पार्ट्स ते फक्त राहिलेले आहेत इथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता उठलोय आणि सकाळच हे काम घेतलं फॅनचं. फॅन हा काढलेला आहे पुढचा, आता त्याला रंग लावायचा आहे. जसं की काल तुम्हाला सांगितलं मी, जसं हे काकाने 3 पात्यांना अगोदरच रंग लावून आले आहे. एक फॅन तयार पण केला नाही आणि मी झोपलेलो. आता हा दुसरा फॅन आम्ही दोघांनी काढला, काकांनी मी. आणि तुळस अजून रंगवायची आहे तिकडे बघा. हा पिवळा कलर अजून 3दा मारलेला आहे. हा पिवळा कलर तरी पण उठाव अजून दिसत नाही त्याच्यावर. आता हा धुऊया. पिवळा कलर बास झाला. आता इथे लाल मारून टाकूया इथे. आणि इथे फॅनच्या आता पात्या वगैरे काढून झाल्या तर काका आता पात्यांना कलर काढतील आणि मी तुळशीला कलर काढेन तिकडे. काकांनी कलर बघा कशात घेतलेला आहे. आपण तो इथे ठेवूया. आणि आई चिकटतोय लाल कलर. लाल कलर फोडलेलंच नाही ना आपण? नाही, लाल कलर नाही फोडलेला. सुरी कुठं आहे? कलर फोडून घेऊया आधी. त्यांना वाटलं घट्ट आहे, तरपेट टाकेला. हा घट्ट आहे. इरकुट घे, इरकुट आणण्याचा. लाल कलर आपल्याला घट्ट मिळाला, पण कालचा पिवळा कलर होता ना, तो खूपच होता. म्हणजे एकदम पातळ होता. आता तुळस आता रंगवून झालेले आहे बघा. आता हे फक्त डिटेल आहेत, ते पार्ट्स, डिटेलचे पार्ट्स ते फक्त राहिलेले आहेत इथे बघा. इथे थोडंसं राहिलं. आधी सुकू द्या, नाश्ता करून घेऊया. आंघोळ पण नाही केलाय, तसाच आधी नाश्ता करून घेऊया. फॅन आता उन्हात ठेवलेला तो सुकला आहे. आता काका धरून आहेत आणि आता आपण तो बसवूया इकडे. पटकन बसवून टाकूया. गरम पण खूप होत आहे त्याच्यामुळे. फॅन बसवायच्या आधी आपण मेन फ्यूज बंद करूया. हा चलो, पकड नंतर घ्यायचं. मी तुला हेल्प करतो, पण विश्वासाने काम करा. विश्वास अजून तो नवीन आहे. नवीन आहे म्हणूनच मी त्याला सांगतोय. काय सांगतोय तुम्ही? वर चढा ना, त्याला दाखवा वर. फायनली आता फॅन बसलेला आहे बघा. पुढचा हॉलचा पण फॅन चालू झालाय बघा. चालू करून दाखवतो तुम्हाला. काय? हा गेली. अशा प्रकारे दोन्ही फॅन आम्ही चालू केलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा स्वतःहून लावलंय, फर्स्ट टाइम लावलाय एवढ्या. आणि आता आपण अमिषा दीदीच्या आणि घरी जेवायला जाणार आहोत. बाया पण आहे, रिया पण आहे आणि काका पण आहेत आणि मी, चौघे पण. अमिषा दीदीने बोलवलं नाही जेवायला, तर चला तिकडे जाऊया जेवायला आज. वाट बघताय? चला जाऊया पटपट. अरे हात बघा हे कसे झाले. हाताचा कलर गेलेला आहे बघा आपल्या. अमिषा तिकडे आलेलो आहे, जिजू पण इथे आहेत बघा. आणि तुम्हाला मी एक सांगितलं नव्हतं की आपल्या घरी तन्वी पण आलेली आहे. तन्वी सकाळीच आली, पण ती ब्लॉग मध्ये येत नव्हती. आम्ही पण आला 2-2 वेळा. ही बघा इकडे डायरेक्ट. ही आमची वहिनी आहे. रात्र झाल्या आणि रात्रीचे 10:30 वाजत आलेत बघा. आता खाली रस्त्यावरती आता खेळे नाचणार आहेत, ते आपण बघायला जाणार आहोत. चल हाय कर. काय असतं म्हणजे काय दरवर्षी प्रमाणे?
होळी आग लागते ना, मी नाही सांगणार, तू सांग. नको मी सांगते, नको तू सांग. माहिती आहे काय ते हास्य जत्रा. ही आवली ना, ती आवली. तसा. सांग काय असतं सांग. नको तू सांग. म्हणजे हे का खेळ किती करतात काय, म्हणजे आता काय करतात. दरवर्षीप्रमाणे आपण जो होम जाळतो ना, त्याच्यासाठी लोकांना सांगायला की उद्या आपल्याकडे होम आहे, ते जाळण्यासाठी उठा म्हणून. होय काय. चालेल. आता रस्त्यावरती आलेलो आहे बघा, आणि इथे रस्ता आहे ना पूर्ण क्लीन करून घेतात, धुवून घेतात. आणि हे वरती हे डेकोरेशन बघा किती सुंदर वाटतंय. पुढे पुढे तुम्हाला दाखवतो तिकडे. ही जी तुम्हाला खेळे मंडळी दिसते ती याच गावची मंडळी आहे, आणि हे खेळे या गावचे शेवटचे खेळे म्हणून नाचायला येतात. खरं तर ते हे सांगायला येतात की उद्या होम आहे, म्हणजेच होळी आहे. तरी घरातील मंडळींनी उद्या होळी जाळण्यासाठी सकाळी 5 वाजता मंदिरात यावे असे या गाण्यातून आणि नाचण्यातून सांगतात. आता मी आलोय परत घरी, आणि खेळे आलेत आपल्या घरी. आता दाखवतो तुम्हाला, चला. बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहीन. मी तुम्हाला भेटतो अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.